कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी आता फ्री डिशवर. उद्यापासून TV9 मराठी डीडी फ्री डिशवर पाहता येणार. डीडी फ्री डिशच्या प्रेक्षकांना 68 क्रमांकावर TV9 मराठी दिसणार. बेड कारागृहात कराड आणि गित्ते टोळीत मोठा राडा. महादेव गित्ते आणि अक्षय आठवलेकडून वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला चोप. गित्तेच्या टोळीकडून कराडच्या टोळीला बीड हत्येवरून टोमणे दिल्याने वाद झाल्याची माहिती. वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून मारहाण झाली. सीसीटीव्ही फुटेज चेक करा. महादेव गित्तेचा दावा. महादेव गित्ते पवारांच्या राष्ट्रवादीतील बबन गित्तेंचा निकटवर्तीय. महादेव गित्तेची बीड कारागृहातून छत्रपती संभाजीनगरच्या हर्सुल कारागृहात रवानगी. इतर 4 आरोपींनाही हर्सुल कारागृहात आणलं. माझ्या नवऱ्याला मारहाण झाली असता रुग्णालयात न नेता दुसऱ्या कारागृहात नेलं. मारहाणीत अक्षय आठवलेचंही नाव होतं, मग त्याची दुसऱ्या कारागृहात रवानगी का नाही? नक्कीच यामागे काहीतरी प्लॅनिंग आहे. महादेव गित्तेची पत्नी मीरा गित्तेचा आरोप. अंदर मारना या मरना सब कुछ माफ है. कराडला तुरुंगात मारहाण झाल्याच्या वृत्तानंतर बबन गित्ते नावाच्या फेसबुक अकाउंटवरून ही पोस्ट. बबन गित्ते 9 महिन्यांपासून फरार. कराड घोलेला मारहाण झाली हे सत्य. बीड जेलमध्ये फोन आणि जेवणाची थाळी पुरवली जाते. सुरेश धस यांचा आरोप. आका आणि समर्थकांना अमरावती किंवा नागपूर जेलमध्ये पाठवा, धसांची मागणी. संतोष देशमुखांवर आरोप करण्यासाठी वापर करण्यात येणाऱ्या महिलेची कळंबमध्ये हत्या. महिला 5 वेगवेगळ्या नावांनी वावरत होती. अंजली दमान यांचा दावा. बीड जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे दमान यांनी माहिती मागवली. बीड जिल्ह्यातल्या कळंबमध्ये मनीषा बेडवे नावाच्या महिलेची हत्या. डोक्याला मार लागल्यानं महिलेचा मृत्यू झाल्याचं पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून समोर. 5 ते 6 दिवसांपासून महिलेचा मृतदेह घरात पडून होता. संतोष देशमुखांना अडकवण्यासाठी तयार केलेल्या कटात कळंबच्या महिलेचा संबंध नाही. डीवायएसपी संजय पवारांकडून स्पष्ट. पोलीस तपास सुरू असल्याची माहिती. प्रकरणात धनंजय मुंडेंचे नाव येऊ नये म्हणून कळंबच्या महिलेचं प्रकरण डावलं जाते. अंजली दमान यांचा आरोप. महिला मृत्यू प्रकरणी मसाजो ग्रामस्थ उद्या कळंब पोलिसांना भेटणार. हत्या प्रकरणाला वेगळं वळण देण्यासाठी संतोष देशमुखांचा मृतदेह कळंबकडे नेला होता. मसाजो ग्रामस्थांचा आरोप. दुसऱ्या समन्स नंतरही कुणाल कामराची मुंबई पोलिसांसमोर चौकशीला गैरहजेरी. पोलिसांकडून कामराचे आई वडील राहत असलेल्या घरी चौकशी. कुणालशी संपर्क झाला का? कधीपर्यंत मुंबईत येणार? खार पोलिसांनी याबाबत चौकशी केली. गेल्या 10 वर्षापासून मी जिथे राहत नाही तिथे पोलीस गेले. कुणाल कामराने मुंबई पोलिसांना पुन्हा डिवचलं. स्वतःचा फोटोही कामराकडून ट्विट. दिशा सालियन प्रकरणात वकील निलेश ओझा यांच्याकडे पुराव्यांचा पेनड्राईव्ह. मुंबईच्या 2 माजी सहाय्यक पोलीस आयुक्तांनी पेनड्राईव्ह सुपूर्द केल्याचा दावा. मोदींचा पुढचा वारसदार महाराष्ट्रातून असेल आणि तो संघ ठरवणार. म्हणूनच काल मोदींना नागपूरला बोलावून चर्चा करण्यात आली. संजय राऊतांचं भुवया उंचावणारं विधान. 2029चे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींकडेच पाहतो. अजून उत्तराधिकारी निवडण्याची वेळ आली नाही. संजय राऊतांच्या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. माहीम विधानसभा लढताना संदीप देशपांडे माझ्याकडे भीक मागायला आले होते. झोलरगिरीमुळे देशपांडेंना मार पडला होता. शेलारांवरील टीकेनंतर भाजपच्या जितेंद्र राऊतांचा पलटवार. औरंगजेबाची कबर ASI प्रोटेक्टेड. कायद्याने संरक्षण मिळालेली. मात्र कबरीचं उदात्तीकरण कुणी करत असेल तर ते आम्ही खपवून घेणार नाही. मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा. समृद्धी महामार्गावरील प्रवास महागला. महामार्गाच्या टोल दरात उद्यापासून 19% वाढ होणार. नागपूर ते इगतपुरीपर्यंत कार आणि हलक्या वाहनांना 1290 रुपयांचा टोल द्यावा लागणार. माढा वर्षभरात 19,497 घरं बांधणार. मुंबई मंडळ अंतर्गत 5,199 सदनिकांची उभारणी करणार. अर्थसंकल्पात 15,951 कोटींच्या बजेटला मंजुरी. वाशिम, जळगाव, अकोल्यात अवकाळी पावसाची हजेरी. गहू पिकासह कांदा पिकाला फटका बसण्याची शक्यता. राज्यात पुढील 5 दिवस ढगाळ वातावरण राहणार. तर पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्गला पावसाचा येलो अलर्ट. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.